नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू संस्कृतीमध्ये आणि विशेष महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे. कारण याच दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करतात. यंदा म्हणजे सन 2026 मध्ये वटपौर्णिमा सोमवारी 29 जून रोजी येत आहे. सोमवार हा भगवान शिवशंकरांचा दिवस मानला जातो आणि पौर्णिमा ही चंद्राच्या पूर्ण प्रकाशाची तिथी असते. त्यामुळे यंदाची वटपौर्णिमा अधिक फलदायी आणि विशेष मानली जात आहे. या दिवशी हिंदू धर्मातील महिला वटवृक्षाची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करतात, त्याला सूत गुंडाळतात आणि सावित्रीने ज्याप्रमाणे आपले चातुर्यभक्त आणि दृष्ट निश्चिताने यमराजाकडून आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत आणले होते, त्याच कथेतील स्मरण करत असतात. 7 जन्मांच्या सोबतीची प्रार्थना करतात. परंतु कोणतीही पूजा करताना तिचे नियम, शुभ वेळ आणि वर्ज्य गोष्टी माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शास्त्रानुसार आपण योग्य मुहूर्तावर आणि योग्य रंगाचा वापर करून पूजा केली तर त्याचे फळ अनेक पटीने वाढते. या उलट पूजेमध्ये अनवधपणे झालेल्या काही चुका किंवा अशुभ कालावधीत केलेली उपासना नकारात्मकता आणू शकते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेला यंदा शुभ मुहूर्त किती तासांचा आहे, तो नेमका कधी सुरू होत आहे, या पूजेसाठी कोणते शुभ रंग भाग्यवान ठरणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्या 1.5 तासाचा राहू काळात आपण चुकूनही पूजा करायची नाहीये, तसेच राहुकाळ पूजा का करू नये आणि कोणत्या 3 रंगाचे वस्तू किंवा बांगड्या आपल्याला पूर्णपणे टाळायच्या आहेत, या सर्व गोष्टी सविस्तरपणे पाहणार आहोत, जेणेकरून तुमची वटपौर्णिमा सुख, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येईल. आता आपण सर्वात आधी जाणून घेऊया वटपौर्णिमा 2026चा अत्यंत महत्त्वाचा असलेला शुभ मुहूर्त आणि पूजेची योग्य वेळ, याविषयीची संपूर्ण माहिती. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका. धार्मिक पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा तिथी 28 जून 2026च्या रात्रीपासून सुरू होत असली तरी उद्या तिथीच्या नियमानुसार आणि शास्त्रानुसार वटपौर्णिमेचे व्रत आणि पूजा सोमवार 29 जून 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी आणि दुपारी अशा दोन्ही सूत्रांमध्ये अतिशय उत्तम आहे. यंदा सोमवारचा शुभ योगामुळे सकाळी 6 वाजल्यापासून ते पूजेला सुरुवात करता येऊ शकते, परंतु अमृत आणि शुभ चौघडी या मुहूर्तानुसार पहिल्या सकाळी आपल्याला 9:30 ते 12:30 हा काळ पूजेसाठी अत्यंत फलदायी मानला गेला आहे. म्हणजेच सर्वात शुभ जो मुहूर्त आहे तर तो सकाळी 9:30 वाजल्यापासून ते 12:30 वाजेपर्यंत असणार आहे. सकाळी जर पूजा करायची असेल तर या वेळेमध्ये पूजा आवर्जून करून घ्यायची आहे, तर आपल्याला हा काळ पूजेसाठी अत्यंत फलदायी मानलेला आहे. हा शुभ मुहूर्त एकूण 3.5 ते 4 तासांचा असून या दरम्यान सुवासिनी महिला वडाच्या झाडाची विधिवत पूजा करू शकतात. वडाच्या झाडाला दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते, कारण त्याच्या पारंब्या जमिनीमध्ये जाऊन त्यांना नवीन जीवनदान देतात. अगदी त्याचप्रमाणे आपल्या पतीच्या आयुष्यात आणि आपल्या संसारामुळे घट्ट राहावीत म्हणून या शुभ मुहूर्तावर वडाला हळद कुंकू वाहून आपल्याला आंब्याची सूत किंवा कच्चा दोरा वडाच्या खोडाभोवती 7 वेळा गुंडाळून प्रदक्षिणा घातली जाते. हा शुभ काळ आपल्याला मानला जातो, सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि यावेळी केलेली प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचते असे मानले जाते. त्यामुळे शक्यतो घरातील कामे आटपून या 3.5 ते 4 तासाच्या मुख्य शुभ मुहूर्तावर आपली पूजा संपन्न करून घेणे सर्वात उत्तम ठरेल. परंतु या शुभ मुहूर्ताचा आनंद घेताना पूजेसाठी तयारी करताना आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ती गरज आहे, तर ती म्हणजे राहुकाळ. ज्योतिषशास्त्रात आणि सनातन धर्मामध्ये राहुकाळाला अत्यंत अशुभ मानले गेले आहे आणि नकारात्मक काळ मानला गेला आहे आणि या 29 जून रोजी सोमवार असलेल्या या वटपौर्णिमेच्या दिवसाचा राहुकाळ हा सकाळी 8 ते 9:30 वाजेपर्यंत म्हणजे 1.5 तासांचा हा राहुकाळ असणार आहे. तर या काळामध्ये आपल्याला चुकूनही वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करायची नाही. तर असा हा 1.5 तासांचा राहुकाळ असणार आहे, जो सकाळी 9:30 वाजेपर्यंत असणार आहे. तर 1.5 तासाचा हा राहुकाळ आहे, म्हणजे 8 ते 9:30 म्हणजे 1.5 तासांचा हा राहुकाळ आहे. सुवासिनी चुकून या वडाच्या झाडाची पूजा आपल्याला करायची नाही किंवा या काळात मुख्य पूजा करू नये.
शास्त्रानुसार हा राहू काळ छायाग्रह असून तो राहू आणि केतूचा नकारात्मक प्रभावाचे प्रतिकात्मक करतो. राहू काळ विश्वासातील नकारात्मकता लहरी तीव्र असतात, ज्यामुळे या काळात सुरू केलेले कोणतेही शुभ काम, पूजा किंवा धार्मिक विधी यशस्वी होत नाही. या उलट त्यामध्ये विघ्न येण्याची किंवा त्याचे फळ न मिळण्याची शक्यता जास्त असते. राहू काळात जर आपण पूजा केली तर मनामध्ये विनाकारण भीती आपल्याला येत असते, तर त्यामुळे राहू काळामध्ये आपल्याला या 1.5 तासाच्या काळामध्ये वडाच्या झाडाची पूजा करणं टाळायचं आहे. जर तुम्हाला सकाळी लवकर पूजा करायची असेल तर ती सकाळी आपल्याला 7:30च्या आधी, म्हणजेच आपल्याला राहू काळ सुरू होण्या अगोदरच संपन्न करून घ्यायची आहे. 7:30 वाजेपर्यंत तुम्ही पूजा करू शकता किंवा मग सकाळी 9 वाजता राहू काळ संपल्यानंतर पुढचे 3.5 तास शुभ मुहूर्त चालू राहणार आहे. त्या काळात पूजा करावी. 1.5 तासाचा आपल्याला हा नेम पाळायचा आहे. आपल्या सौभाग्याच्या रक्षणासाठी आणि पूजेच्या पूर्ण फळासाठी अत्यंत आवश्यक आहे. आता आपण वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी शृंगारात आणि वस्त्रमध्ये कोणत्या रंगाचे महत्त्व आहे त्याविषयी महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया. भारतीय संस्कृतीमध्ये रंगांना विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. सौंदर्याचे साधन मानले जात नाही, तर ते विशिष्ट ग्रहांचे आणि ऊर्जेचे प्रतीक असतात. यंदाच्या म्हणजे 2026च्या वटपौर्णिमेला सोमवारचा योग असल्याने आणि उन्हाळ्याचा उत्तारक असल्याने काही विशेष रंग सुवासिनींनी अत्यंत शुभ आणि भाग्यवत ठरणार आहे. यंदा पूजेसाठी सर्वात महत्त्व आणि शुभ रंग म्हणजे लाल, हिरवा आणि पिवळा हे आपल्याला लाल रंग हा नेहमी सौभाग्याचे, प्रेमाचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. वटपौर्णिमेला लाल रंगाची साडी किंवा पोशाख परिधान केल्याने मनामध्ये उत्साह निर्माण होतो आणि सौभाग्य वृद्धिंगत होते. त्याचप्रमाणे हिरवा रंग म्हणजे निसर्गाचा आणि समृद्धीचा रंग आहे. हिरवा रंग परिधान केल्याने संसारात शांतता, आनंद टिकून राहते. तसेच हा रंग माता पार्वतीला अत्यंत प्रिय आहे. पिवळा रंग हा गुरु ग्रहाशी संबंधित असून तो पवित्र, ज्ञान आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. यंदाच्या पूजेसाठी तुम्ही या 3 रंगांपैकी कोणत्याही रंगाची साडी निवडू शकतात. रंगासोबत त्या दिवशी परिधान करण्याच्या बांगड्या, म्हणजे आपले जे हातामध्ये बांगड्या घालतो, त्याला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. सुवासिनी महिलांनी वटपौर्णिमेला हातामध्ये हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या भरणे अत्यंत शुभ मानले जाते. काचेच्या बांगड्यांच्या आवाजामुळे आजूबाजूची नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते आणि हिरवा रंग पतीच्या दीर्घायुष्यासाठी शुभ मानला जातो. बांगड्या भरताना त्या कुठेही क्रॅक किंवा टिचलेल्या नसाव्यात याची काळजी घ्यायची आहे. योग्य रंगाच्या बांगड्या आणि कपडे परिधान केल्याने पूजेच्या वेळी महिलांच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते, त्यामुळे पूजेचे आध्यात्मिक फळ आणि चांगल्या प्रकारचे फळ. त्याचप्रमाणे शुभ रंग आणि बांगड्यांचे महत्त्व आहे. अगदी त्याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या दिवशी काही रंगांचा वापर करणे अत्यंत अशुभ आणि वर्ज्य मानलं गेलं आहे, ज्याच्याकडे सुवासिनींनी विशेष लक्ष दिले पाहिजे. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी मुख्यतः 3 रंग पूर्णपणे टाळले पाहिजेत. ते रंग म्हणजे काळा आणि गर्द निळा किंवा करडा रंग. हिंदू धर्मात काळा रंग हा राहू, केतू आणि शनीशी संबंधित मानला जातो. तसेच तो शोक किंवा नकारात्मकतेचे प्रतीक आहे. कोणत्याही सौभाग्याच्या किंवा मंगळ कार्यात काळा रंग वापरणं पूर्णपणे वर्ज्य आहे. काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाचे बांगडे पूजेमध्ये सात्विकता कमी होते आणि नकारात्मक लहरी आकर्षित होतात. दुसरा रंग वर्ज्य म्हणजे पांढरा रंग. हा आपण शांततेचे प्रतीक असला तरी सुवासिनींच्या धार्मिक विधीमध्ये आणि सौभाग्याच्या सणामध्ये पांढरा रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करणे अत्यंत अशुभ मानले जाते, कारण हा रंग वैराग्याशी जोडलेला आहे. तिसरा रंग म्हणजे गर्द निळा किंवा करडा रंग. हे रंग देखील पूजेच्या वातावरणात चैतन्य आणि आनंद कमी करतात, त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी साडी निवडताना तुम्ही हे रंग चुकूनही परिधान करू नका. तर अशा प्रकारे हे रंग जे आहेत तर ते आपल्याला चुकूनही परिधान करायचे नाही. जे शुभ रंग आहे त्याच्या साड्या, बांगड्या आपल्याला परिधान करायच्या आहे. आणि राहू काळ 1.5 तासांचा आहे, तर त्या काळामध्ये चुकूनही आपण पूजा करायची नाही. तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.